कल्पना करा की तुम्ही एका भयंकर ट्रॅफिकमध्ये अडकला आहात. ट्रॅफिक कमी व्हायला आणखी 2 ते 3 तास वेळ लागण्याची शक्यता आहे. संध्याकाळची वेळ आहे, आभाळ भरून आलेलं आहे, तुम्हाला जोराची भूक लागली आहे. एक व्यक्ती येतो आणि तुम्हाला एक बॉक्स देतो. त्याच्यामध्ये एक गरम गरम वडापाव, एक टिश्यू पेपर आणि एक छोटीशी पाण्याची बॉटल आहे. स्वप्न असल्यासारखं वाटतंय ना, पण हे रिअलमध्ये घडतंय. कुठं? तर मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये. ही गोष्ट आहे ठाण्यात राहणाऱ्या गौरवची. गौरव हा अंधेरीमध्ये एका पिझ्झा आउटलेटमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा. त्याची ड्युटी संध्याकाळी 5:30ला संपायची आणि तिथून घरी ठाण्याला जायला जवळजवळ रात्र व्हायची. 24 किलोमीटरचं अंतर पार करायला त्याला 3 ते 4 तास लागायचे. कधी कधी ट्रॅफिकमध्येच त्याला भूक लागायची. काही खायचं म्हणलं तर गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन पर्याय बघावे लागतात. मुंबईचे रस्ते तसे मोठमोठे आहेत. मोठमोठे रस्ते असल्यामुळे गाडी साईडला घ्यायचं काम पण सोपं नसतं. तसेच रस्त्याच्या कडेला चांगलं काय भेटेल की नाही याची पण गॅरंटी नसते. मग गौरवला त्याच्यासारखेच काही लोक भेटले जे ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर भुकेमुळे वैतागलेले असतात आणि पोट भरण्यासाठी स्वस्त आणि सोप्या पर्यायाच्या शोधात असतात. गौरवने या अडचणीवर पर्याय शोधायचं ठरवलं. सप्टेंबर 2019मध्ये एका दिवशी अचानक त्याने नोकरी सोडली आणि खाद्यपदार्थाच्या व्यवसायात उतरायचं ठरवलं. खाण्यासाठी स्वस्त, पटकन खाता येईल असा एखादा पदार्थ त्याला निवडायचा होता. मग त्याच्यासमोर वडापावचा पर्याय आला. वडापाव करायला सोपा, खायला सोपा आणि विकायलाही सोपा. इथूनच जन्म झाला ट्रॅफिक वडापावचा. मुळात गौरव हा आधीच खाद्यपदार्थाच्या क्षेत्रात नोकरी करत होता, त्याच्यामुळे त्याला हा व्यवसाय काही नवीन नव्हता. त्यानं बघितलं बाकी गाड्यावर, टपरीवर कागदामध्ये वडापाव देतात. आजकालचा ग्राहक हा आरोग्याबाबतीत खूप सतर्क झाला आहे, त्यामुळे असा कागदात वडापाव खायला तो सहसा टाळतो. हे त्याच्या लक्षात आलं. त्याला स्वच्छ आणि व्यवस्थित असा पर्याय लोकांना उपलब्ध करून द्यायचा होता. पेपरच्या तुकड्यात वडापाव देण्यापेक्षा त्याने एक छोटासा बॉक्स घेतला. त्याच्यामध्ये वडापाव, एक टिश्यू पेपर आणि छोटी पाण्याची बॉटल ठेवली. गौरवने या पॅकिंगची किंमत ठेवली 20 रुपये. कारमधला ग्राहक असो की बाईकवरचा, त्याची गरज लक्षात घेत त्याने पॅकिंग ठरवलं होतं. जास्त किचकट पॅकिंग ग्राहकांना नको असते. पॅकिंग सोपं आणि त्यासोबत पाणी पण मिळतंय. तसेच खाऊन झाल्यावर हात स्वच्छ करायचे असतात, त्यासाठी टिश्यू पेपर पण मिळत होता. सगळं कसं प्लॅनप्रमाणे चाललं होतं. गौरवला त्याच्या व्यवसायावर आत्मविश्वास होता, परंतु आई आणि पत्नीसाठी नोकरी सोडून व्यवसाय करणं हे एक धाडसाचं पाऊल होतं. कारण एकतर त्याच्या हातातली चांगली नोकरी जाणार होती. गौरवचं नोकरीतलं काम खूप छान चाललं होतं. त्याला मॅनेजर म्हणून पोट देखील मिळणार होती. महिन्याला 35,000 रुपये पगार मिळणार होता. सगळं नीट चाललेलं सोडून आता हे वडापाव व्यवसाय करणं हे त्याच्या घरच्यांना रुचलं नव्हतं. घरच्यांनी त्याला समजवायचा खूप प्रयत्न केला, पण तो मागे हटला नाही. मग गौरवच्या घरच्यांनी 2 पावलं मागे जात त्याला परवानगी दिली आणि सुरुवातीला त्यांच्या बचतीमधून 1 लाख रुपये गौरवला व्यवसायासाठी दिले. मग 1 लाख रुपयात गौरवनं वडापाव बनवण्यासाठी लागणारी सगळी उपकरणे विकत घेतली. व्यवसाय सुरू झाल्यानंतर त्याची आई वडे बनवायची, तर त्याची पत्नी पॅकिंग करायची आणि गौरव ते वडापाव सिग्नलवर जाऊन विकायचा. पहिल्या दिवशी त्यांनी फक्त 50 वडापाव बनवले होते, पण त्यांचा एकही वडापाव विकला नाही. मग त्या दिवशी गौरवने हे वडापाव वाया जाऊ नये म्हणून अक्षरशः फुकट वाटले. दुसऱ्या दिवशीही तसंच झालं. असं सलग 4-5 दिवस घडत राहिलं. वडापाव विकत नसल्याने गौरव थोडा निराश होता, परंतु आता माघार घ्यायची नाही असं त्यानं ठरवलं होतं. मग वडापाव बनवायचे, विकायला न्यायचे, नाही विकले तर वाटून टाकायचे असा त्याचा दिनक्रम चालू होता. परंतु एक दिवस असा आला की त्याचे सर्वच्या सर्व वडापाव विकले. त्यानं घरी फोन करून आणखी काही वडापाव बनवायला सांगितले. त्याच दिवशी त्याने जवळपास 100 वडापाव विकले होते आणि त्या दिवसापासून त्याच्या व्यवसायाने एक वेगळं वळण घेतलं आणि नंतर त्याने कधी मागं वळून बघितलंच नाही. आज गौरव एका दिवसाला 800 ते 1000 वडापाव आरामात विकतो. महिन्याला साधारण 2 लाख रुपये त्याच्याकडे येतात. खर्च वगळता 80,000 रुपयाचा निव्वळ नफा त्याला होतो. त्याच्याकडे 8 डिलिव्हरी बॉयची टीम आहे. त्यांना प्रत्येकी महिन्याला 6,000 रुपये तो देतो. ब्रँड सहज ओळखू यावा म्हणून त्याने सर्वांना सारखा असा नारंगी रंगाचा टी-शर्ट पण दिलेला आहे. एक साधा डिलिव्हरी बॉय स्वतःचा व्यवसाय सुरू करून आज 80,000 कमवतोय. हे आजकालच्या तरुणांना नक्कीच प्रेरणा देणारं उदाहरण आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत, कुटुंबासोबत शेअर करा आणि अशाच व्यवसायाबद्दल नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.